संजय राऊतांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। संदीप राऊत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत। विक्रोळीमधील 111 नंबर वॉर्डातनं संदीप राऊत हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। विक्रोळीमधील याच वॉर्ड क्रमांकामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या दोन्ही पक्षात तिढा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। परंतु आता संदीप राऊतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 111 मधून निवडणूक लढत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। मला माहिती मला वाटत निष्ठावान शिवसैनिक वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वादीचे विचार पुढे नेऊन चालवतायत। त्यांना तुम्ही घरचा रस्ता दाखवतायत, त्यांना घरी बसवतायत आणि स्वतःच्या भावाला उमेदवारी देतायत। संजय राऊत, तुम्ही किती आपल्या कुटुंबामध्ये उमेदवारी वाटणार आहेत? सगळं आपल्या घरामध्ये, मातोश्रीमध्ये सगळं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री आणि सच्चा शिवसैनिक दारामध्ये। ही परंपरा उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाची आहे। आता देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सातत्याने सांगत होतो की ठाकरेंचा हा फॅमिली बिझनेस आहे, उभाटा गटाचा हा फॅमिली बिझनेस आहे, संजय राऊत यांचा फॅमिली बिझनेस आहे आणि अशा पद्धतीनं कुटुंबामध्येच तिकीट वाटून हा फॅमिली बिझनेस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। जे पक्षाची यादी असेल ती अधिकृतरित्या येईल, स्टेटस असेल काय असेल, अनेक इच्छुक ठेवतात कारण त्यांची तयारी ते प्रयत्न करत असतात, पण जी अधिकृत यादी असेल ती येईल।